सामन्याला सुरुवात प्रतीक पिसेकर आणि त्यांच्या साथीनं मयूर पिसेकर आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर. पहिला बॉल डॉट आला. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. धाव देखील चांगले मिळेल. सिंगल मिळतीये. सिंगलच्या जोरावरती धाव फलक आता पुढे सरकतोय. श्रीगणेश होतोय. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. एक चिकी सिंगल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 2 धाबा खर्च करत असताना मयूर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस होता. ड्राईव्ह केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु बाल बचावले गेले. 4 बॉल आतापर्यंत संपन्न झाले. त्यामध्ये फक्त आणि फक्त 2च धाबा खर्च करत असताना मयूर. इथे फटका चांगला आहे. दोन्ही गाड्या एका एंड वरती. अपघात होता होता वाचलाय आणि मिळेल एक चिकी सिंगल. पंच 1 रन मिळेल ना, कारण घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे 1 धाव मिळणार आहे. 3 धावा केवल होते एस्टनच्या मागे. केवल राऊत. फुलटॉस बॉल. एक चिकी सिंगल इथे देखील मिळेल. षटक क्रमांक पहिलं आता समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 4 धावा. फुलटॉस बॉल. त्यावरती केले आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक पिसेकरचा पहिला बार षटकार. रोहित राऊत आहेत. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकतोय. 1/11. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर आता मैदान सोडावं लागेल. धक्का पहिला लागतोय. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती अनिकेत कुलकर्णी. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती मिळेल ती सिंगल. बॅटची कडा एसएनच्या मागे. केवल राऊतनं खरं तर हा जेल टिपलाय आणि त्यामुळेच की काय अजून एक धक्का लागतो. बॅटिंग करत असताना टीम 7 स्टार ग्रुपला फलंदाज बाद. नवीन बॅटर निरंजन पिसेकर. पहिलाच बॉल बिघिट करायचं होतं. दरम्यान सिंगल मिळेल. चौदा धावा. फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साथीला धावफलक 15. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटक क्रमांक 3 कुणाल. इथे नो बॉल आणि तो देखील होतोय आता काउंट. नो बॉल. खरं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तो आता काउंट झाला. एक सिंगल बेल आणि आता नवीन बॅटर मैदानावरती तुम्ही पाहताय. खरं तर ज्यांच्या मालकी हक्काचं मैदान आहे त्यांच्या मयूरजी पिसेकर यांचं आगमन झालंय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. डावखुरा त्याचे बॅटर विस्फोटक आणि विध्वंसक असतात, परंतु मयूरजी पिसेकर कशा प्रकारची बॅटिंग करतील. नो बॉल. नो बॉल वरती एक चिकी सिंगल मिळेल. पुन्हा एकदा नो बॉल. डावखुरा त्याचा बॅटर मैदानावरती आता दाखल झालेत 7 स्टार ग्रुप. फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा नो बॉल.
चला पंचांशी वाद घालू नका, पंचांशी वाद घालू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. पंचांशी वाद घालू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. क्या बात है. चांगला फटका होता, एक सिंगल मेल. इथे देखील नो आहे का, नो बॉल खरं तर पंचांनी घोषित केला. विकेट करण्याचा प्रयत्न होता, झेलबाद देखील होऊ शकले असते, परंतु बालबाल बचावले गेले. 26 धावा. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. खरं तर फटकेबाजी कशी करायची हे चांगल्या प्रकारे माहीत आहे मयूरजी पिसेकर यांना, आणि त्याच प्रकारची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फुलटॉस, एक सिंगल. सिंगल डबल आता प्राधान्य दिले जाते, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. आतापर्यंत फलकावरती धाबा 29. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नो बॉल, त्यावरती आक्रमण केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पंचा षटकार ना, पंचा षटकार आहे ना, षटकार. नो +6 अशा 7 धाबा. अजून एक फटका चांगला आहे, आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक. टॅप केलाय, खेळाडू उपस्थित दरम्यान झेल स्वीकारलाय, आणि अखेर अनिकेत कुलकर्णीला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. पहिला नो बॉल, त्यावरती षटकार, त्यानंतर चौकार आला. क्या बात आहे. पुढे सरसावून काय फटका घेतलाय. खरं तर गॅपशॉट सिलेक्शन तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल, कारण सर्कल मयूरजी पिसेकर चांगले खेळतात हे त्यांनी दाखवून दिलंय. इथे देखील फटका चांगला आहे, मिळते सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना हा देखील फटका चांगला आहे. इथे देखील सिंगल मिळेल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 45 माफी असावी, आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आले, त्यामुळे 46 धाबांचं टार्गेट आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. किती झाल्या 45 ना.
46 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय वेगानं बीट करतोय. पहिला बॉल राहिला निरंजन पिसेकरच्या नाबावरती त्यामुळे बॉल चाललाय एससी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना भारत आणि मयूर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सलगचा दुसरा डॉट बॉल सध्याच्या घडीला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. काय गोलंदाजी करतायत. खरं तर ओरम क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे निरंजन पिसेकर. हे ध्रुवी शिलेपण बदलापूर या संघासाठी खेळत असतात. एक बाईक त्यांच्या नावावरती आहे. खूप चांगला खेळ कासगावच्या स्पर्धेमध्ये केला होता. ड्राईव्ह केला आहे. फटका चांगला आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक ज्युनियर मयूर ज्युनियर आणि सिनियर असे दोन मयूर पिसेकर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. त्यांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. डावकर आता खरं तर आज बॅटिंग खूप चांगली केली आहे परंतु आता गोलंदाजी करत असताना गोलंदाज निरंजन वेगानं बीट करतात. सिंगल मिळते सिंगलनं आता धावफलक पुढे सरकत असताना 3 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिळेल ती सिंगल. धावफलक 4. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा त्यामुळे सिंगल मिळेल. नो बॉल इथे घोषित केलाय जरूर परंतु मिळेल ती सिंगल. 1+1 अशा 2 धावा. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्यामुळे सिंगल इथे मिळतीये. बॅटची गडा होती त्यामुळे धाव इथे मिळणार नाहीये. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा बॅटची कडा आणि एस्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्यात. बॅटर आउट आहेत. मयूरला इथून मैदान सोडावं लागेल. इथे देखील घडलंय काय जणू काही पॉवर स्टेअरिंग गाडी फिरावी असंच काही चेंडू फिरला आणि जाऊन एस्ट्यावरती आदळलाय. विपुल बॅक टू द पॅव्हिलियन. तावडे आलेत साकी घेण्यावरती. पहिला बॉल फटका तर चांगला आहे परंतु सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. दरम्यान एक चिकी सिंगल त्यामध्ये ऍड होईल. 10 धावा स्कोरबोर्ड वरती. नो बॉल 1+1. 12 धावा. हा फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर तावडे यांना मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. काय बाउंड्री काय सांगत जाऊ किती झाले धावा. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 19 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. माफी असावी. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 26 धावाची गरज. पहिला बॉल किरणला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होतोय आणि एसट्या त्याने उद्ध्वस्त केल्यात. इथे देखील पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त.
किरण काय गोलंदाजी करतोय. आता केवळ आलेत, केवळ राऊत आणि केवळ यांना केवळ एक धाव मिळतीये एक्स्ट्राच्या स्वरूपात. दुसरी धाव मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपात. 21 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्या. नो बॉल इथे कॉल केलाय. अजून एक डॉट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. वन मोर डॉट बॉल. तर सामना इथे जिंकलाय टीम 7 स्टार 11 या संघानं. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन.